शिरूर तालुक्यातील वकील संघटना तीच आले, त्यांच्या काही मागण्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. ते सांगते ना आपल्याला पार्श्वभूमीला. आज या ठिकाणी आम्ही शिरूर तालुका वकील संघाच्या वतीनं आमचा वकील संघाचे अध्यक्ष उदयजी सरोदे, सिनियर विधिज्ञ एस.वाय. गायकवाड, माजी अध्यक्ष निवृत्ती वाखारे, मी स्वतः माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र सावंत आणि आमचे सगळे वकील तालुका संघाचे सगळे सदस्य या ठिकाणी आलेलो असून शिरूरमध्ये सिनियर डिव्हिजन आणि जिल्हा न्यायालय मंजूर झालेलं आहे. फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांचा जो संघ आहे त्या संघाच्या मंजुरीसाठी सध्या मंत्रालयात प्रोसिडिंग चालू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि शिरूरमध्ये जे अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि सिनियर डिव्हिजन चालू व्हावं या उद्देशाने एक प्रस्ताव देण्यासाठी आम्ही आज जनता दरबारामध्ये शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय माऊली आबा कटके यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. वकील संघाच्या वतीनं आमची मागणी आहे की शिरूरवरून प्रचंड रहदारीचा रस्ता असल्यामुळं पुण्याला जाणं येणं नागरिकांना आणि वकिलांना दिवसेंदिवस अशक्य होत चाललेलं आहे. त्या अनुषंगाने आमचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळात जावा आणि मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमची मागणी लवकरात लवकर मंजूर होऊन शिरूरमध्ये या दोनही न्यायालय लवकरात लवकर चालू व्हावं यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व वकील मंडळी दुर्नदी बार असोसिएशनच्या वतीनं शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. निवेदनाचा विषय म्हणजे दुर्नदी येथे होणाऱ्या सिनियर डिव्हिजन आणि एडीजे बाबत मंत्रालयात जे पगार कर्मचाऱ्यांचा जो पगार प्रलंबित आहे, जिल्हा न्यायालय याचे बांधकाम वगैरे सगळं पूर्ण झालेले आहे, इमारतही पूर्ण झालेली आहे. शासनाने सर्व मंजुऱ्या दिलेल्या आहे. कापसा जो प्रश्न आहे, कापसा जो खर्चाचा प्रश्न आहे, त्यासाठी जो निधी लागतो तो निधी फक्त मंजूर होणं गरजेचं आहे. तो लवकरात लवकर मंजूर झाला तर या 8-10 दिवसातसुद्धा शिरूरला जिल्हा न्यायालय आणि सिनियर डिव्हिजन कोर्ट चालू होईल आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी